हाय, मी शेफ दिग्विजय भोसले. 10 days 10 recipes मध्ये आपलं स्वागत आहे. आज दिवस 6वा. आज मी बनवतो एकदम स्पायसी अशी डिश जी नक्कीच तुम्हाला खाऊन तोंडाला पाणी सुटेल. आणि ती स्पायसी रेसिपी म्हणजे चिकन हॉट अँड सार. त्यासाठी मी बॅटर बनवतोय. बॅटरची रेसिपी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे, तरी पण एकदा रिवाइज करूयात. बॅटर बनवण्यासाठी सेम क्वांटिटी ऑफ कॉर्नफ्लोअर, सेम क्वांटिटी मैदा, मीठ, ब्लॅक पेपर, व्हाईट पेपर आणि हलकासा सोडा. चिकन हॉट अँड सार बनवण्यासाठी बॅटर आपले तयार आहे. आता या बॅटरमध्ये मी साधारण 150 ग्रॅम चिकन टाकतोय. त्या चिकनची क्यूब्स करून घेतलेले आहेत. आता ह्याला मी फ्राय करून घेऊ. चिकन आपलं फ्राय होऊन रेडी आहे. आता याचा पण सॉस बनवू. तर आपल्या सॉससाठी साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून ऑइल घेतोय. 1 टीस्पून बारीक चिरलेला गार्लिक, 1 टीस्पून बारीक चिरलेला जिंजर. आता ह्याला टॉस करून घेतोय. आपलं जिंजर गार्लिक छान असं भाजलेलं आहे. त्यामध्ये डाईस केलेला ऑनियन, डाईस रेड कॅप्सिकम, डाईस केलेली येलो कॅप्सिकम, डाईस ग्रीन कॅप्सिकम, साधारण 2 चुक्या लाल मिरच्या टाकतोय. मी या नंतर टाकल्या त्याचे कारण असे की जर सुरुवातीला टाकल्या तर हाय फ्लेम वरती ते बर्न व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर भाज्या आपल्या छान अशा टॉस झालेल्या आहेत. या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपली रेड चिली पेस्ट. नावाप्रमाणे आपल्याला हॉट बनवायचं आहे ना, तर आपल्याला रेड चिली पेस्ट यूज करावी लागेल. साधारण 1.5 टेबलस्पून मी रेड चिली पेस्ट यूज करतोय. 1 टीस्पून सोया सॉस, 2 टीस्पून टोमॅटो केचप, 1 टीस्पून रेड चिली सॉस, हाफ टीस्पून शुगर आणि थोडं टॉस करून घेतोय ना. आता ह्यात थोडं पाणी ऍड करून घेतोय. पाणी ऍड करतोय. तुम्हाला सॉस जसा हवा, थिक हवा, ग्रेव्ही हवी, त्या पद्धतीने तुम्ही पाणी ऍड करून द्या. आता आपल्या सॉसला चांगला बॉईल आलेला आहे. त्यामध्ये थोडी मिरीपूड, ब्लॅक मिरीपूड, चवीपुरतं मीठ टाकतोय. साधारण 1 टेबलस्पून विनेगर. आता सॉस आपला रेडी आहे. या सॉसमध्ये मी फ्राय केलेले चिकन टाकतोय. सॉसमध्ये थोडे चिकन कुक करून घेतोय, हार्डली 1 10-15 सेकंड्स. त्यानंतर ह्यामध्ये मी आपली कॉर्न स्लरी ऍड करतोय सॉस थिक होण्यासाठी. आता आपलं हॉट अँड सार चिकन रेडी आहे. त्याला आपण डिश मध्ये प्लेट करून घेऊ. स्प्रिंग ऑनियननी गार्निश करून घेऊ.